राज आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनातून शिवशक्तीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। आगामी निवडणुकीमध्ये हाच अजेंडा घेऊन ठाकरेंची शिवसेना जनतेसमोर जाणार आहे। मुंबईकरांना 100 युनिट वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचा सन्मान निधी, अतिक्रमण मुक्त फुटपाथ, खड्डेमुक्त रस्ते यासाठी अनेक मुद्द्यांचा या वचननाम्यामध्ये समावेश आहे। आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली, ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली। आता ते तर मी काय थांबणार नाही, ते तर पुस्तक मी बेधडकपणाने कोविडच्या काळामध्ये यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत। त्यामुळे त्यावेळेला उघडलेली कोविड केअर सेंटर ही फक्त टेंडर करता उघडली होती। उद्धव ठाकरेजींचा जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहेत हे लोकांना माहिती आहे। ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेतील विकासाचं व्हिजन जनतेसमोर मांडलंय। शब्द ठाकरेंचा हा जाहीरनामा शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केला। आगामी काळात मुंबईत विकासाची गंगा वाहणार असल्याचं आश्वासन यावेळी ठाकरे बंधूंनी दिलंय। मुंबईत 25 वर्ष सत्ता असताना अनेक विकास कामं केल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला। दरम्यान आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील मुद्दे घेऊनच ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी, कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयात नाश्ता जेवण, नोकरदार महिलांच्या मुलांसाठी उत्तम दर्जाची पाळणाघरं, गुजरातनं पळवलेले आर्थिक वित्तीय केंद्र मुंबईत पुनर्स्थापित करणार, प्रत्येक विभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार, मुंबईकरांसाठी खेळाची मैदानं आणि बागा उपलब्ध करून देणार, बीपीटीच्या 1800 एकर जागेवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर काम, मनपाच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सर्वात मोठं ग्रंथालय उभारणार, सर्व माध्यमांच्या शाळेत बोलतो मराठी उपक्रम राबवण्यात येणार, पालिका शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, मुंबईत 5 नवे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार, महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय सुरू करणार, पालिका रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधं मोफत, ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास 7 दिवस हेल्थ केअर कंट्रोल रूम, हेल्थ टू होम सेवा। मुंबईतील विकासाचं व्हिजन जनतेसमोर मांडण्यासाठी राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले। शिवशक्तीचा वचननामा हा मुंबईतील मराठी माणसांसाठी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय, तर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी अर्पण केल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी, म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत। आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे। निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अर्थात जाहीरनामा मांडताना उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले। कोरोना काळात केलेल्या कामांची पुस्तिका निवडणूक आयोगानं प्रसिद्ध करण्यास नकार दिल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र तरीही ही पुस्तिका वाटणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला। तर दुसरीकडे कोरोना काळात ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला। कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली, ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली। आता ते तर मी काय थांबणार नाही, ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार। काय अभिमान नाही, पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो। चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं, हे आम्ही सांगणार। याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार। निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी। महालक्ष्मी रेसकोर्सचं कोविड केअर सेंटर आपण गुगल करा, आपल्याला बातमी मिळेल, एकही पेशंट ॲडमिट न करता बंद करण्यात आलं होतं। त्यामुळे त्यावेळेला उघडलेली कोविड केअर सेंटर ही फक्त टेंडर करता उघडली होती। बिल्डरांना कोविड केअर सेंटर सेटअप करण्याची परवानगी दिली होती।
नेस्कोचं कोविड केअर सेंटर रोमेल रिअल्टर्स नावाच्या एका बिल्डरला त्या ठिकाणी उभारायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट इन्वोक झाला असल्यामुळे त्यावेळेला डायरेक्ट ही कामं ही देण्यात येत होती. कोविडच्या काळामध्ये यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत. ठाकरेंच्या जाहीरनाम्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनीही ठाकरे बंधूंवर पलटवार केलाय. राज ठाकरेंच्या खोट्या आश्वासनांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहेत हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे काय काहीच पूर्ण करणार नाही. शिवसेना भवनातून ठाकरे बंधूंनी त्यांच्या विकासाचं व्हिजन जनतेसमोर ठेवलंय. मुंबईकरांना शिवशक्तीच्या जाहीरनाम्यातून ठाकरे बंधूंनी अनेक मोठी आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जनता विश्वास ठेवणार का आणि ठाकरे बंधूंच्या झोळीत मतं टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.